राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये आणि त्याआधी आज संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीने चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे। तर संध्याकाळी 5:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता महायुती सरकारची पत्रकार परिषद होईल। तर यंदाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विशेष का आहे, वेगळं काय आहे हे जाणून घेऊयात या ग्राफिक्सद्वारे। तर 35 वर्षांनंतर प्रथमच अजित पवार नसलेलं हे अधिवेशन आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या दृष्टीने त्यांचं पहिलं अधिवेशन असेल। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसलेलं हे पहिलंच अधिवेशन आहे। 6 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि कर्जाचा बोजा हा जवळपास 9.5 लाख कोटींवर जाणार असल्याचा अंदाज बांधला जातोय। अभ्यागतांना म्हणजे विधिमंडळाच्या परिसरात जे येतील त्यांना पास देणं आता बंद केलेलं आहे, त्यामुळे काहीशी गर्दी कमी असेल। अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूकही पार पडेल। तर यंदाचं राज्यातलं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक अर्थांनी विशेष असणार आहे। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद ही रिक्त आहेत। विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 10% इतकी नसल्याचं कारण देत विधानसभेच्या अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय। मात्र यामुळे अधिवेशन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळे दोन्ही सभागृहाला नक्की विरोधी पक्षनेता कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर राज्याच्या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही याची सरकारला लाज वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। ज्याला विरोधी पक्षनेता नाही दोन्ही सभागृहात, याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे। विरोधी पक्षाशिवाय नेत्याशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करता, पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेता देण्याचं टाळतात। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील। सोबतच यंदा सरकारकडून अनेक नवीन आव्हानं उभी ठाकली आहेत। प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातला तपास अहवालासंदर्भात आता प्रतीक्षा असेल। यंदाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही सूतोवाच केले जातात का हे पाहणे महत्त्वाचं असेल। सोबतच मंत्री झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं प्रकरण, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जमिनीच्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता शिवालय येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, सचिन अहिर हे नेते उपस्थित राहतील।